रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर मी आज परत एका सुंदरसा फ्लॅट दाखवतोय, ज्या घरामध्ये प्रचंड हवा आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगलं, सगळ्याच गोष्टीने सगळ्या अँगलने जर विचार केला तर खूप सुंदर असा बजेट 4 BHK फ्लॅट म्हटलं तरी चालेल. ज्याच्यामध्ये जर तुम्ही घर बघितलं तर खूप प्रशस्त असं मोठं घर आहे. नॉर्मली हा जो फ्लॅट आपण बघतोय हा खरं तर 2 BHK जॉईंट असणारा फ्लॅट असणार आहे. त्यालाच 4 BHK फ्लॅट बनवलेला आहे. आणि कॉम्प्लेक्सचा जर आपण संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वसंत विहारमध्येच वाधवा कोर्टयार्ड नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हॉस्पिटल्स, शाळा ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला सगळ्या चांगल्या पद्धतीनं खरं तर डेव्हलप झालेलं हे प्रोजेक्ट आहे. याच्याच अपोजिटला जर आपण विचार केला तर साधारणतः 60-70 एकरमध्ये ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं मोठं लँड पार्सल ऑलरेडी विकत घेऊन ठेवलेलं आहे. यव्वाना मला असं वाटते 5 टावर लॉन्चही त्यांनी केलेत, तेही त्यांचे सेल झालेले आहेत. मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर हा जो फ्लॅट आहे 4 BHK याचं जे मेंटेनन्स आहे जवळजवळ 12 ते 13 हजार रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला खरं तर कार पार्किंगही मिळणार आहे. आता हे जे मंडळी इथं राहत आहेत खरं तर ह्यांना मुंबईकडे शिफ्ट करायचे म्हणून ते सेल करण्याच्या विचारात आहेत. फर्निशमध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी स्टोरेज, बऱ्यापैकी फर्निचर चांगल्या पद्धतीनं सगळीकडे केलेलं आहे. त्याच्यामुळे ते फर्निशसहित तुम्हाला हा फ्लॅट चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे. फॉल सिलिंगचं म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचे कामही केलेले आहेत. फ्लॅटची खासियत सगळ्यात चांगली जर म्हटलं तर ग्राउंड प्लस तशी 29 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला हा फ्लॅट हायर फ्लोअरला आहे आणि हायर फ्लोअरला असल्यामुळे जर आपण आपल्या हॉलचा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता आपल्या हॉलमधनं जर आपण उभं राहिलो तर तुम्हाला पूर्णपणे येऊरचा डोंगर हा तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला दिसतो. आणि वरती असल्या कारणानं विशेष म्हणजे त्याची हवा जी आहे तुम्ही बघू शकता. आत्ता मी इथे उभा आहे, हा पडदा हवेनं किती हलतोय. म्हणजे त्याच्यामुळे मी म्हणतो हा जो फ्लॅट आहे हवेशीर फ्लॅट आहे आणि मस्त पद्धतशीरपणे बनवलेला आहे. आता हा राहता घर, हे मंडळी आता स्वतः घरामध्ये राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ते सामान त्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर हा फ्लॅट कसा आहे, काय आहे, मी तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला आपण हा फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटला बाहेर जाताना हा फ्लॅट जो आहे तुम्हाला ह्या साऊथ वेस्ट डायरेक्शनचा हा फ्लॅट आहे. घराच्या बाहेर राहणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 2 समोर फ्लॅट आहेत. आता तुम्ही आवाज ऐकू शकता, हा हवेमुळे दरवाजा बंद होतो, एवढी हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही आपल्या लॉबीमध्ये उभे असणार आहोत त्यावेळेला 4 फ्लॅटसाठी 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्ट असणार आहेत. आणि तुमचं जे घर आहे तसं जर तुम्ही बघितलं तर बघा इथपासनं चालू होतं, जेणेकरून बघा ह्यांनी ह्या कुंड्या इथं ठेवल्यात, शूरॅक्सं तर ह्या पद्धतीने ठेवले. पाहुणे रावळे आले तर वेटिंगमध्ये जरी कोणी बसायचं म्हटलं तर तुम्ही ते बसू शकतात, कारण 2 फ्लॅटचा हा 1 फ्लॅट आहे. तर थोडक्यात मला हे सांगायचं आहे, तुमच्या घरापुढे एवढं मोठं अंगण तुम्हाला मिळेल. हे जे मालक आहेत यांनी इंटेरियर डेकोरेशनचं काम करून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीचं त्यांनी सेफ्टी डोअर म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींचं नीटनेटकं काम करून घेऊन त्यांनी ह्या साईडला जरी बघितलं तर तुम्हाला सुंदर असं सजावट केलेली आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेला घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता की हा जो दरवाजा वगैरे आहे त्यांनी त्या पद्धतीनं सुंदर असं बनवून घेतलेलं आहे. घरामध्ये आल्यानंतर इमिडिएटली ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला बघू शकता यांनी स्टडी टेबल म्हणा किंवा हे TV युनिट वगैरे ह्या साईडला सेट केले. अधिक सिटिंगचा प्रबंध ह्या साईडला करून त्यांनी इथे महाराजांची मूर्ती म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं सेटअप ह्या साईडला लावलेलं आहे. अधिक ज्यावेळेला ह्या साईडला आपण बघू त्यावेळेला तुम्हाला इथे त्यांनी डायनिंगचा सेटअप लावून ठेवलेला आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 2 किचनचं प्रावधान आहे. जर तुम्हाला एखादं किचन काढायचं म्हटलं तर तुम्ही ते काढू नक्की शकता. ह्या साईडला त्यांनी बुक वगैरे शेल्फ ठेवलेला आहे. ह्या साईडला परत काही कोकरी सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला ज्यावेळेला आपण येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे सगळ्यात पहिलं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक तुमचं इथं त्यांना उपलब्ध आपल्याला इथे एक मिळतं. वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला एक आहे. ह्याच्या जस्ट अपोजिटला आला तर तुम्हाला हे एक किचन आहे. जे किचन ह्याची तशी वास्तविक बघितलं गरज नाही, तुम्ही ऑफिस वगैरे स्वतःचं बनवू शकता. आणि नंतर जर इकडे आलात तर वॉशिंग मशीनसाठी ह्या साईडला पॉईंट आहे, जिकडनं तुम्हाला हवेचा फ्लो कंटिन्यू येतो. इथं तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसं बघितलं तर मॉड्युलर किचन पण त्यांनी बनवलेलं आहे, तर फ्रीजचं प्रावधान करून ठेवलेलं आहे. नंतर पुढे आल्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर इथे लहान मुलाचं जे घर आहे त्यांनी हे घर लहान मुलासाठी एक बेडरूम प्रॉपरली चांगली हवा, प्रकाश, तुम्ही बघा ह्या बेडरूमला पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंटेरियर डेकोरेशन वगैरे सगळं बनवून इथं ठेवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी हे एक बेडरूम, अधिक इकडे ड्रेसिंग टेबल, अधिक स्टोरेज पण ह्या साईडला बनवलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला मग परत इथे हे एक मास्टर बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण क्रॉस हॉटेलसाठी खिडकी आहे, तिकडनं पण खिडकी आहे, ह्या साईडनं पण एक खिडकी आहे. आणि इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे आहेत ते पण तुम्हाला इथे प्रॉपरली मोठं आणि प्रशस्त
ह्या साईडला मिळतं. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या बघा, हे कपाट वगैरे पण बनवलेलं आहे. खरं तर कलर कॉम्बिनेशन वगैरे काही चेंज करायचं म्हणलं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करायचं आहे. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ह्या खिडकीमधनं उभे राहणार आहात त्यावेळेला जे तुम्हाला इकडे ग्रीन असं मस्तपैकी सुंदर असं वातावरण तुम्हाला ह्या असं बिल्डिंगमधनं जर आपण इकडे बघितलं तर तुम्हाला असं ग्रीनरी हा व्ह्यू तुमच्या ह्या घरामधनं नक्की तुम्हाला मिळतो. अशा पद्धतीचे तुम्हाला मी ह्या साईडचे जे 2 बेडरूम्स आहेत किंवा एक किचन आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्ही इकडनं जर फ्लॅट मी बघितला तिथपर्यंत तर खूप असा जाणवतं की खूप मोठं घर आहे. कारण इकडनं जर बघितलं तर जागा आपण बघतो 1100 कार्पेटचं घर, तर इतकं खूप मोठं आणि प्रशस्त नक्की जाणवतं. मग आता हा हॉलमधनं जेव्हा तुम्ही हॉलमध्ये इथे राहिलात आणि जर हे खिडक्या वगैरे ओपन करून ठेवल्या तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला एसीची गरज इथे लागत नाही. कारण इथनं जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ग्रीन व्ह्यू मिळतो. पावसाळ्यात जर तुम्ही इथे ह्याचा आनंद घेतला तर खूप सुंदर आणि चांगला आनंद नक्की ह्या फ्लॅटमध्ये मिळतो. आणि त्यामुळे जेव्हा ह्या साईड हॉलच्या आपण ह्या साईडने येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 2 बेडरूम्स त्या साईडला आहेत, 2 बेडरूम्स ह्या साईडला पण आहेत. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इथे एक पद्धतशीरपणे आणि मोठं मिळतं. जस्ट त्याच्या अपोजिटला परत इथे एक किचन आहे. आता हे किचन त्यांनी स्टोर रूम टाईप वापरतात, कारण एक किचन यूज करतात आणि बाकी हे जे आहे कपडे सुकवायला म्हणा किंवा स्टोअर टाईप म्हणा हेही मॉड्युलर वगैरे बनवलेलं आहे. पण आता सध्या हे किचन त्यांचं स्टोर रूम म्हणूनच त्यांनी वापरात येत आहे. तसं बघितलं तर मग 4चं काय तर हा 5 BHK म्हणलं 5 BHK होईल. 5 म्हणण्यापेक्षा 4.5 BHK आपण काउंट केला तरी चालेल, कारण किचनच्या 2ची गरज आपल्याला नक्कीच नाही आहे. त्याच्यानंतर मग आता आपण ह्या शेवटच्या ज्या वेळेला बेडरूमला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे वुडन फ्लोरिंगचं बनवलेलं हे बेडरूम आहे. ह्याच्यात पण त्यांनी कपाट म्हणा, बेड म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रावधान व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. ह्याच्यात पण हवा आणि प्रकाश या बेडरूममध्ये पण चांगल्या पद्धतीचे आहे. इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे हेही मोठं आणि प्रशस्त आहे. तुम्ही इथून बघितलं तर ह्या साईडला जरी बघितलं तर मोठी जागा तुम्हाला इकडे मिळते. आणि हे जे मालक आहेत ह्यांनी मन लावून हे सगळं फर्निचर वगैरे बनवलं होतं. ह्याच्यात कलरचे आपल्याला एखाद्या वेळेला घेतल्यानंतर तुम्ही नवं घर घेणार आहात त्याच्यामुळे एखादा कलरचा हात मारला तर चांगलं होईल. परत ह्या बेडरूममध्ये जरी तुम्ही बघितलं तुम्ही बघू शकता हवा आणि वेऊरचा डोंगर आहे हा तुमच्या बेडरूममध्ये. तुम्हाला उजेड ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की इथे उजेड खूप आहे, इथे हवा खूप आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आपल्याला इथे मिळतो. आणि आता आपण हा बेडरूम झाल्यानंतर आता शेवटचा आपला एक मोठा आणि गेस्ट बेडरूम म्हटलं तरी चालेल. इथे एक बेडरूम आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण कपाटाची सुविधा केलेली आहे. अधिक त्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि हा बेडची आहे सुविधा. खरं तर ज्या परिवारामध्ये खूप लोकांची संख्या आहे, जर एखादे भाऊभाऊ आहेत ज्यांना एकत्र राहण्याची इच्छा आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप चांगला जे मोठी फॅमिली आहे, वेगवेगळे प्रत्येकाला रूमची गरज आहे, स्टडी रूमची गरज आहे, स्टोर रूमची गरज आहे, ह्या अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असू शकतो. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 2,85,00,000 रुपये ह्याची किंमत सांगताना सांगितलेली आहे. पण जर समजा तो फ्लॅट आवडला, आपण त्यांच्यासमोर बसलो तर ते आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये निगोशिएशन करण्याचा त्यांचा मानस नक्की आहे. ह्या फ्लॅटवरती तुम्ही कोणत्याही बँकेकडनं गेलात, OC, CC, सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. लोन कोणत्याही बँकेकडनं आपण अप्रोच लावला तरी ते लोनही आपल्याला उपलब्ध नक्की होईल. तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन रोज चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज आपण दाखवतोय. आता हाही तुम्हाला वादवा कोटियारचा आम्ही फ्लॅट दाखवलेला आहे. खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. जर तुम्ही हा फ्लॅट बघायचा असेल तर नक्की आम्हाला फोन करा. आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू. आमचे व्हिडिओ आपल्या सर्वांना कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स, जास्तीत जास्त व्ह्यूज आणि कमेंट्स किंवा मग लाईक पण केलं तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.